नमस्कार मंडळी. मी श्रद्धा सिंदकर. गरजा महाराष्ट्र माझ्या या उपक्रमामध्ये आज आपण शिवचरित्र मालिकेतील 32वा भाग ऐकणार आहोत. मागच्या भागात आपण मुरारबाजी देशपांड्यांची गोष्ट ऐकली. त्यांच्या शौर्याची, त्यांच्या स्वामीनिष्ठेची गाथा ऐकली. किल्ले पुरंदरवर त्यांचा पुतळा आहे. या वीराच्या रक्ताने पावन झालेल्या या परिसराला कधीतरी नक्की भेट द्या. आजही तिथली लाल माती यांच्या पराक्रमाच्या गोष्टी सांगते, ते अनुभवून या. मुरारबाजी पडले आणि हा खोल आघात मात्र महाराजांच्या मनावर झाला. पुरंदरवरती दिलेर खान रोज नव्याने हमले चढवत होता. गडावरील मावळे देखील अतिशय नेटाने त्यांचा प्रतिकार करत होते, पण हानी मात्र आपलीच जास्त होत होती. दुसरीकडे मिर्झा राजे स्वराज्याचा मुलूक अगदी बेचिराग करून टाकत होते. त्यांनी अख्खी मावळ पट्टी जणू उद्ध्वस्तच करून टाकली होती. शेतच्या शेत जाळली होती, गावं उद्ध्वस्त केली होती, गुरंढोरं हाकून नेत होते, बायका पोरांना धरून नेत होते. सगळी जनता अगदी त्रस्तच झाली होती आणि फरफटच चालू होती त्यांची. मिर्झा राजे एवढ्यावरच शांत बसले नाहीत. त्यांनी सैन्याची एक तुकडी कोंडाण्याच्या दिशेने सुद्धा पाठवून दिली. त्यावेळेला कोंडाण्यावरती महाराजांचे कुटुंबीय आणि आऊसाहेब होत्या, पण आऊसाहेब देखील अगदी निकराने तो किल्ला लढवत होत्या. महाराज मात्र आता चिंताक्रांत झाले होते. मूठभर स्वराज्य सेनेची शक्ती अगदी पिळवटून निघत होती. स्वराज्यावर आधी सुद्धा संकट आली होती, परंतु यावेळचं हे मोठं संकट मिर्झा राजेंच्या रूपाने आलं होतं. महाराजांनी विजापूरकरांना आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न केला. एवढंच काय, तर खुद्द मिर्झा राजेंचं देखील मन वळवायचा प्रयत्न केला. पण मुरारबाजी धारातीर्थी पडल्यावर मात्र महाराजांनी मनात तह करण्याचं अगदी नक्कीच करून टाकलं. बादशाही फौज अफाट होती. त्याच्या पुढं आपल्या मुठभर मराठी सेनेचा टिकाव लागणं कठीण होतं. हानी आपलीच जास्त होत होती. अशा वेळेला 4 पावलं मागे येणं हेच शहाणपणाचं ठरणार होतं. मिर्झा राजे राजपूत आहेत. आपलेपणाचा थोडा तरी ओलावा त्यांच्यामध्ये शिल्लक असेल असं महाराजांना वाटलं. त्यांनी मिर्झा राजेंना एक पत्र लिहिलं. त्यात अमिष आणि धूर्तपणा देखील होताच. महाराज म्हणतात, मी बादशहाचा बंदाच आहे. छोटा असलो तरी बादशहाचा पुष्कळ फायदाच करून देईन. जर का औरंगजेब बादशहा विजापूरकर आदिलशहांच्या विरुद्ध मोहीम काढायचं म्हणत असतील तर त्यांची जीत नक्की होईल. सह्याद्रीच्या डोंगरदऱ्यात आम्ही त्यांना साथ देऊ. सेवेस मीही आहेच. परंतु या पत्रावर मात्र मिर्झा राजांनी अतिशय विषारी असं उत्तर दिलं. ते म्हणतात, बादशाही फौज आसमानातील ताऱ्यांप्रमाणे प्रचंड आहे आणि तुमचा पाडाव करण्यासाठीच ती इथे आलेली आहे. सह्याद्रीचा डोंगराळ मुलूक आम्हाला काही अजिंक्य नाही. तुम्हालाच तुमचा जीव वाचवायचा असेल तर गुलामगिरी पत्करून शरण या. अशा या उत्तराचं महाराजांना खूप वाईट वाटलं. त्यांनी लगेचच मिर्झा राजेंना दुसरं पत्र लिहिलं. महाराज म्हणतात, मी तहाला तयार आहे. आपणास खंडणी देण्यास सुद्धा तयार आहे. एवढंच काय, तर माझ्याकडे असलेल्या किल्ल्यांपैकी 2 किल्ले देखील मी तुम्हाला देईन. पण या पत्राने सुद्धा मिर्झा राजे अजिबात बदले नाहीत. त्यांचं उत्तर तेच होतं, बादशाही फौज आसमानातील ताऱ्याप्रमाणे प्रचंड आहे. तुम्हाला तुमचा जीव वाचवायचा असेल तर गुलामगिरी पत्करून शरण या. आता मला सांगा, स्वतःच्या जीवाची जर का पर्वा असती तर या स्वराज्याच्या आणि स्वधर्म संस्थापनाच्या दिव्य आणि दाहक अशा अग्निकुंडामध्ये महाराजांनी उडी घेतली असती का हो? पण नसानसात गुलामगिरी भरून राहिलेल्या मिर्झा राजेंना हे कळलं कधी शक्यच नव्हतं. आपण तहाला तयार आहोत अशा आशयाचं पत्र महाराजांनी दिलेर खानला देखील पाठवून दिलं. दिलेर खानला खरं तर या पत्राचं आश्चर्य वाटलं आणि त्याला लगेच असंही वाटलं की आता 2 महिन्यानंतर कुठे पुरंदर आपल्या ताब्यात येईल असं वाटतंय, तोपर्यंत हे असं पत्र? बादशहाला आपली ताकद आणि कर्तृत्व दाखवायची संधी आपल्या हातून निसटते का काय? असे सगळे विचार मनात असून देखील दिलेर खानने मात्र महाराजांना भेटीसाठी बोलावलं. आता महाराजांनी आपल्या मुत्सद्दी मंत्रिमंडळाबरोबर चर्चा करून आपला खासा वकील रघुनाथ पंत यांना मिर्झा राजेंकडे पाठवायचं ठरवलं. दरम्यान शिवाजी महाराजांनी विजापूरकरांकडे बोलणी करण्याला माणूस पाठवला आहे ही बातमी मिर्झा राजेंच्या कानावर गेली आणि खरं तर ते मनातनं हदरलेच. त्यांना वाटलं, देव न करो, पण जर का विजापूरकर आणि शिवाजी महाराज एकत्र आले तर मात्र आपल्या दख्खनच्या डावाचं काही खरं नाही. तो ऐकूनच अवघडच होऊन बसेल. त्यामुळे तहासाठी शिवाजीचे जे जासूद येत आहेत त्यांना फार न ताणलेलं बरं हे त्यांनी ओळखलं. त्यांनी बादशहाला सुद्धा आपला हा हेतू अगदी गोड शब्दात कळवला आणि आपली बाजू चोख ठेवली. रघुनाथ पंत इकडे मिर्झा राजेंकडे आले आणि महाराजांची बाजू त्यांनी मिर्झा राजेंसमोर मांडली. यावर मिर्झा राजे काय म्हणतात माहितीये? शिवाजी राजा से तह मंजूर करने की इजाजत मुझे बादशाह से नहीं है, इसलिए तह के बारे में मैं खुल्लम खुल्ला कुछ भी नहीं कर सकता. लेकिन हाँ, अगर बिना किसी हथियार के शिवाजी राजा खुद को गुनहगार की तरह पेश करके माफी मांग सकेंगे तो शायद भगवान स्वरूपी बादशाह उनको माफ कर दे. बघा हा,
एकेका शब्दाकडे लक्ष द्या. अगर बिना किसी हथियार के शिवाजी राजा गुनहगार की तरह खुद को पेश करके माफी मांग सकेंगे तो शायद भगवान स्वरूपी बादशाह उन्हें माफ कर देंगे. बाप रे, किती हे भयानक शब्द. अहो, रामायणामध्ये अचेतन झालेल्या लक्ष्मणाच्या शरीरावर संजीवनी बुटीने काम केलं होतं म्हणतात. मृतप्राय झालेल्या देहाला अमृत सजीव करतं म्हणतात. परंतु मन मेलेल्या या आदर्श गुलामावरती कुठली संजीवनी बुटी आणि कुठलं अमृत काम करणार होतं सांगा मला. आपल्या रयतेसाठी, आपल्या मावळ्यांसाठी महाराज हे अग्निदिव्य सुद्धा करायला तयार झाले. त्याचबरोबर खबरदारी म्हणून मिर्झा राजेंकडून त्यांनी आपल्या जीवितास काही हानी होणार नाही याची हमी मागितली. मिर्झा राजेंनी सुद्धा ती दिली. त्यांनी श्री गौरी शंकराची पूजा करून पूजेतली बेल आणि तुळस महाराजांना अभय म्हणून पाठवून दिली. मिर्झा राजेंना प्रचंड आनंद झाला होता. तिकडे दिलेर खान मात्र मनातून धुसफुसत होता. गडावरचे मावळे निकरानं झुंज देत होते. इकडे महाराजांचं मुत्सद्दी बुद्धिबळ मंडळ चिंताक्रांत झालं होतं. महाराजांना मात्र खेद होता की आपल्याच रक्ताच्या एका माणसानं, आपल्याच शूरवीर पुरुषानं आपल्यालाच असं कात्रीत पकडावं. या इतक्या मोठ्या संकटात सुद्धा महाराज फार हुशारीनं तोंड देत होते. त्यांना खात्री होती 4 पावलं मागे येऊन काही वेळानंतर मातेच्या संकल्पाने आपण पुन्हा जोरदार उडी घेऊच, इतिहास रचूच. 11 जून 1665चा दिवस उजाडला. शिवाजी महाराज सकाळी उठले. त्यांनी आई भवानीचं दर्शन घेतलं. श्री सांबाचं देखील दर्शन घेतलं. थोर तपस्वी ब्राह्मणांना नमस्कार केला. आपल्याबरोबर 6 ब्राह्मण कारभारी, रघुनाथ पंथ आणि पालखी उचलायला लागणारी 1 माणसं एवढी बरोबर घेऊन ते मिर्झा राजेंच्या छावणीच्या दिशेने रवाना झाले. इथे दिलेर खान मात्र आज अगदी इरेला पेटला होता. त्याला वाटत होतं की आज महाराजांच्या देखत तरी आपण पुरंदर काबीज करूया. अहो, असं म्हणतात की तो इतका वैतागला होता की त्याने डोक्यावरचं किमाऊश काढून फेकलं होतं. किमाऊश म्हणजे शिरस्त्राण. आणि म्हणे अशी प्रतिज्ञा केली होती की पुरंदर ताब्यात आल्याशिवाय डोक्यावर हे शिरस्त्राण परत चढवायचं नाही. आणि खरंच तो तसा लढत होता म्हणे. इकडे सकाळ सकाळीच महाराज मिर्झा राजेंच्या छावणीमध्ये पोहोचले. महाराज येणार म्हणून छावणीमध्ये एकच गडबड उडाली होती. नामदार खान, कारतलब खान, शाहिस्ते खान, अफजल खान यासारख्या भल्या भल्या मंडळींची दाणादाण उडवून देणारे शिवाजी महाराज आज येणार होते. कुतूहल, भीती, उत्सुकता इत्यादी विविध भावनांची गर्दी मंडळींच्या मनात होती. पण मिर्झा राजे मात्र अतिशय शांत होते. त्यांची कुठल्याही प्रकारची चलबिचल होत नव्हती. आता खरं पाहता मिर्झा राजेंनी महाराजांचं स्वागत आदराने करायला हवं होतं की नाही. परंतु महाराज जेव्हा मिर्झा राजेंच्या छावणीत आले त्यावेळेला मिर्झा राजे स्वतः गेले नाहीत. उलट त्यांनी निरोप पाठवला की सगळेच्या सगळे किल्ले ताब्यात देणार असाल तरच पुढे या, अन्यथा आल्या पावली परत जा, तुम्हाला अभय आहे. त्यासाठीच तर आम्ही आलो आहे असं महाराजांनी सांगितल्यानंतरच त्यांना छावणीत प्रवेश मिळाला. मंडळी, ही पहा त्यांच्या भीतीची काही छायाचित्र. महाराज छावणीमध्ये आल्यानंतर मिर्झा राजेंनी त्यांना अशा ठिकाणी बसवलं जिकडून पुरंदरची धुमश्चक्री अगदी स्पष्ट दिसत होती. दिलेर खानच्या तोफांचा भडीमार अगदी चालूच होता. धुराचे लोट गगनात उठत होते. किल्ल्यावरील मावळ्यांची मनस्थिती काय असेल ह्याचा अगदी महाराजांना पुरेपूर अंदाज होता. त्यांच्या डोक्यात एक विचार चमकला. त्यांना वाटलं दिलेर खानने जर का आता हा किल्ला घेतला तर गडातल्या आतल्या आपल्या मावळ्यांचं तो काय करील. या विचाराने महाराजांच्या छातीत एक कळच उमटली. त्यांनी लगेचच मिर्झा राजेंना म्हटलं, राजा जी, ये पुरंदर मैं आपके हवाले फौरन कर देता हूँ. अब मैं बादशाह का बंदा हूँ. किले के हमारे लोगों को कत्ल न किया जाए. राजा जी, मैं खुद ये किला खाली करके आपको दे देता हूँ. अब मैं बादशाह का बंदा हूँ. आणि असं म्हणून शिवाजी महाराजांनी खरोखर स्वतः तो किल्ला खाली करून राजेंच्या ताब्यात दिला आणि अशा रीतीने तहाला सुरुवात झाली. मिर्झा राजेंनी ही बातमी औरंगजेबाला ताबडतोब पाठवून दिली. मिर्झा राजेंच्या वतीनं उदयराज मुंशी आणि सुरतसिंग कछवा हे दोघे जण वाटाघाटी करत होते. रात्री उशिरापर्यंत वाटाघाटीची बोलणी चालू होती. एकूण 3 दिवस या तहाची कलम ठरवण्यात गेली. तहाच्या अंती हे खालील महत्वाचे 5 मुद्दे ठरले. पहिला असा की महाराजांनी 23 किल्ले बादशहाला द्यावे. त्याच्या वरचा आणि त्याच्या आजूबाजूचा 4 लाख होन म्हणजेच 16 लाख रुपये वसुलीचा मुलूक देखील बादशहाला द्यावा. दुसरं कलम असं होतं की संभाजी राजांनी बादशहाची 5000 रुपयाची मनसबदारी करावी आणि ते सज्ञान होईपर्यंत नेतोजी पालकरांनी त्याची चाकरी करावी. तळ कोकणातला मुलूक शिवाजीराजांना आपल्याकडे ठेवायला मान्यता मिळाली होती.
परंतु त्याच्या बदल्यात दरवर्षी 3 लाख रुपये या हिशोबाने 40 लाख रुपये बादशाला द्यायचे होते. शिवाजी महाराजांनी स्वतःच्या सशस्त्र सेनेबरोबर मुघलांना लागेल तेव्हा मदतीला धावून जायचं असंही त्यात ठरलं होतं. 12 किल्ले आणि 1 लाख रुपयांच्या वसुलीचा प्रांत शिवाजी महाराजांकडेच राहिला होता. पुरंदर, वज्रगड, कोंडाणा, तिकोणा, तुंग, माहुली, रोहिडा असे अनेक गड द्यावे लागले होते. असं म्हणतात की महाराजांच्या हुशार कारभाऱ्यांनी काही ठिकाणी एकाच गडाची 2 वेगवेगळी नावं लिहून काही गड वाचवले. काही ठिकाणी इतिहासात नोंद आहे की 19च किल्ले प्रत्यक्षात दिले, तर काही इतिहासकार म्हणतात की 21 किल्ले दिले. मंडळी, आपल्याला माहिती आहे प्रत्येक किल्ला मिळवताना किती रक्त शिंपावं लागलंय ते. विचार करा, महाराजांना त्यावेळेला काय वाटलं असेल, किती यातना झाल्या असतील. पण संकटांनी खचून जाणारा असतो तो सामान्य माणूस, आणि संकटाला सुद्धा धैर्याने तोंड देऊन पुढे त्यातून बाहेर येऊन चमकणारा असतो तो युगपुरुष. तहाची कलमं आता औरंगजेबाकडे सही शिक्क्यासाठी गेली होती. हे तहाचे कागद आपल्याला बिकानेरच्या संग्रहालयात बघायला मिळतात बरं का मंडळी. हा तह 22 फूट लांबीचा आहे म्हणतात. इथे मिर्झा राजेंना वाटलं की दिलेर खानला आपण अगदीच डावलले असं वाटायला नको, म्हणून त्यांनी महाराजांना दिलेर खानच्या भेटीसाठी पाठवून दिलं. इथे चिडलेला दिलेर खान महाराजांना आलिंगन देऊन भेटला देखील. एवढंच काय, तर महाराजांना त्यांनी रत्नजडित मुठीची तलवार दिली, एक अबलख घोडा दिला आणि अलंकार देखील दिले. आता बघा हा मंडळी, हे सगळं इथे संपलं नाही. औरंगजेबाकडून सही आणि शिक्का असलेली कलमाचे कागद परत आले होते, आणि ते स्वीकारायची सुद्धा त्या काळी एक विशिष्ट पद्धत होती. मिर्झा राजेंची छावणी महाराजांच्या छावणीपासून 3 मैल लांब असणार होती. महाराजांनी अनवाणी चालत जायचं मिर्झा राजेंच्या छावणीकडे, ते देखील मान खाली घालून. तिकडे गेल्यावर आपल्या गुडघ्यावर बसून हे कागद आपल्या बरे घ्यायचे आणि ते कागद आपल्या डोक्यावर वाहून परत आणायचे. छावणीत आल्यानंतर या तहाच्या कलमाचं परत वाचन व्हायचं. या सगळ्या प्रकाराला फरमानबारी असं म्हणत. पण महाराजांनी ते देखील केलं आपल्या जनतेसाठी, आपल्या स्वराज्यासाठी, आपल्यासाठी जीवाला जीव ओवाळून टाकणाऱ्या त्यांच्या मावळ्यांसाठी, आणि ते देखील भवानी मातेची आज्ञा समजून. अशा रीतीने मंडळी तहाचा अंतिम टप्पा देखील पार पडला होता. स्वराज्याचं नामोनिशाण मिटवायला आणि शिवाजी महाराजांना गुलाम करायला मिर्झा राजे एवढ्या लांबून आले होते. पण बघा, शिवाजी महाराजांच्या हुशारीमुळे, चातुर्यामुळे, प्रसंगावधानामुळे, संयमामुळे स्वराज्य तर शिल्लक राहिलंच, आणि स्वतः शिवाजी महाराज देखील स्वतंत्र राहिले, गुलाम झाले नाहीत. यातून आपण शिकण्यासारखी खूप मोठी गोष्ट आहे. कुठलंही संकट आलं तरी त्या संकटाने कधीही खचून जायचं नाही. त्याला धीराने तोंड द्यायचं. जे काही होतंय ते आपल्या चांगल्या करताच होतंय, आणि यातूनही पुढे चांगलंच होणार आहे. हा घट्ट विश्वास आपल्याला आपल्या स्वतःवर आणि परमेश्वरावर असला पाहिजे. मित्रांनो, आजची गोष्ट मी इथेच थांबवते. तुम्हाला आमची गोष्ट कशी वाटली हे आम्हाला नक्की कळवा. आमचा यूट्यूब चॅनल लाईक केला नसेल तर तो नक्की करा, आणि फेसबुकवरचं पेज आणि टेलिग्रामवरचा चॅनलसुद्धा जॉईन करा. आम्ही लवकरच परत येऊ पुढचा भाग घेऊन शिवचरित्रातील पुढच्या गोष्टी ऐकायला. तोपर्यंत धन्यवाद.